काल आणि काल ट्रीटमेंट घेतली, आजही ट्रीटमेंट घेतली, त्यामुळे आता बरं की महाराष्ट्राची सत्ता स्थापना आहे, हा 23 तारखेला रिझल्ट लागलेले आहेत आणि मुख्यमंत्री मग काय सत्ता स्थापन करताना काय आहे, गावाला यायचं नाही असं काही नियम आहे? मी नेहमी गावी येतो आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या, एवढे प्रचार झाले, दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल हे लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या 2.5 वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामध्ये, पोचपावती जनता देईल आणि 2.5 वर्षाच्या कामाची जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती, प्रकल्प थांबवले होते, त्या आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड असतील अशा योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय, तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या 2.25 वर्षात घेतला. बरोबर, हा इतिहास आहे आणि या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिल्या जातील. शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो, कारण गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो, माझ्या लोकांमध्ये येतो, लोक भेटतात, माझी शेती आहे, शेतीकडे जातो आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं. म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून, शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे, गरिबीची जाणीव आहे, सर्वसामान्यांच्या परिवाराची जाणीव आहे. म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही फायदा झाला आणि म्हणून आम्ही एक म्हणाल तर इकोसिस्टीम तयार केली. याच्या बाबतीत चर्चा होईल, आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे. सगळ्या